नमस्कार मैत्रिणींनो, रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी काही बोधकथा सांगणार आहे ज्याच्यातून आपल्याला आयुष्याचे महत्त्वाचे धडे शिकायला मिळतात. तर आपण आता या बोधकथा मी सांगायला सुरुवात करणार आहे. तर मी आता तुम्हाला 3 बोधकथा सांगणार आहेत. या बोधकथेमधून आपल्याला आयुष्याची खूप महत्त्वाचे असे धडे शिकायला मिळणार आहेत. चला तर मग आपण आता बोधकथेला सुरुवात करूया. आता आपण या बोधकथेला सुरुवात करूया. आता पहिली आपली बोधकथा आहे गुरुची शिकवण. तर एक शिष्य नेहमीच त्याच्या गुरुला विचारायचा, गुरुदेव, आयुष्यात जगताना नेमकं काय महत्त्वाचं आहे? गुरुने त्याला उत्तर दिलं नाही. पण एक दिवस त्याला जंगलात नेलं. तिथे एका मोठ्या झाडाखाली बसून गुरुने सांगितलं, या झाडाकडे बघ. त्याच्या मोठ्या फांद्या आणि गडद सावलीमुळे इतर झाडं वाढू शकत नाहीत, पण हा झाडांचा तळ अगदी खोलवर रुतलेला आहे, ज्यामुळे ते मजबूत आहे. शिष्याने विचारलं, म्हणजे काय गुरु? गुरु म्हणाले, माणसाचं आयुष्य असंच असतं. आपलं आत्मबल मजबूत असेल तर आपल्याला कोणतीही अडचण कमी करू शकत नाही. तर आता ही झाली आपली पहिली बोधकथा. आता आपली दुसरी बोधकथा मी तुम्हाला सांगत आहे. चला तर मग आपण आता दुसरी बोधकथा सुरुवात करूया. आता साखर आणि मीठ या बोधकथेचं नाव आहे. आता एका गुरुकडे 2 शिष्य होते. एक नेहमी खूप रागवायचा आणि दुसरा खूप शांत असायचा. एकदा गुरूंनी दोघांनाही 2 वाट्या दिल्या. एका वाटीत साखर होती आणि दुसऱ्या वाटीत मीठ. गुरूंनी सांगितलं, या दोन्ही गोष्टी पाण्यात मिसळून पिऊन बघा. आता काय केले, रागीट शिष्याने ते पाणी वितळवलं आणि चटकन साखरेचं पाणी प्यायलं आणि म्हणाला, हे खूप गोड आहे गुरु. पण मिठाचं पाणी पिऊन तो म्हणाला, हे खूपच कडवट आहे. शांत शिष्याने मात्र दोन्ही गोष्टी आरामात घेतल्या आणि उत्तर दिलं, गुरुदेव, मिठाचं पाणी कडवट होतं, पण अनुभवातून गोडी शिकायला मिळाली. गुरूंनी सांगितले, आयुष्याच्या चांगल्या वाईट अनुभवामुळे आपलं जीवन समृद्ध बनतं. आता ही झाली आपली दुसरी बोधकथा. आता आपण तिसरी बोधकथा बघूया. आता आपली तिसरी बोधकथा आहे. आता आपल्याला 2 बोधकथा या सांगून झालेल्या आहेत. आता आपल्याला तिसरी बोधकथा मी तुम्हाला सांगत आहे. आता अभिमानाचा अंत या बोधकथेचं नाव आहे. आता एका गावात एक अत्यंत गर्विष्ठ व्यापारी होता. त्याला नेहमी वाटायचं की तो सर्वश्रेष्ठ आहे. एक दिवस त्याच्याकडे एक भिक्षुकाने याचना केली. आता व्यापाऱ्याने त्याला अपमानित करून हाकलवून दिलं. आता काही महिन्यानंतर ते व्यापाराचं नशीब पालटलं आणि तो व्यापारी खूप गरीब झाला. तोच भिक्षुक एके दिवशी त्याला मदत करताना लोकांना दिसला. व्यापारी म्हणाला, तू माझा अपमान लक्षात ठेवला नाहीस. भिक्षुक म्हणाला की मी फक्त त्या वेळचं कर्म लक्षात ठेवतो. वाईट वेळ कुणावरही येऊ शकते. त्या वेळेपासून व्यापाऱ्याचा गर्व नष्ट झाला आणि तो सर्वांशी विनम्रतेने वागू लागला. तर मैत्रिणींनो, आता आपण ह्या 3 बोधकथा पाहिलेल्या आहे. तर आपण या बोधकथेमधून काय शिकलो? तर यामधून आपण एक बोध शिकलो. या कथांमधून आपण शिकलो की आत्मविश्वास, अनुभव आणि नम्रता आयुष्याच्या प्रवासात आवश्यक आहेत. आपण या गोष्टीमधून हे शिकलो की आपल्याला अनुभव पाहिजे. आपल्यामध्ये अनुभव असून चालत नाही, तर अनुभवाबरोबर आपल्यामध्ये नम्रता असली पाहिजे. आणि म्हणून या तिन्ही गोष्टी जर आत्मविश्वास, अनुभव आणि नम्रता या तिन्ही गोष्टी जर आपल्याकडे असतील तर आपलं जीवन हे सुखकर होईल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला या तिन्ही गोष्टी कशा वाटल्या? तुम्हाला जर या गोष्टी आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ.